सुप्रभात सर्वांना. जय भीम, जय महाराष्ट्र. आज 5 डिसेंबर आहे. 5 डिसेंबर म्हणजे आमची उद्याची येणारी काही रात्र. 5 डिसेंबर म्हणजे आमची उद्याची येणारी काही रात्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यापूर्व 2 दिवस आधी, मला वाटतं 3-4 तारखेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक नवीन पुस्तक लिहायचं होतं. सुरुवात करायची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेरगावीहून आले आणि एक नवीन पुस्तक लिहायला सुरुवात केली. मला वाटतं 1 डिसेंबर नंतर सुरुवात केली पुस्तक लिहायला. रात्रभर बसले, पुस्तक लिहायचं सुरुवात. पहिलं पान, दुसरं पान, तिसरं पान लिहायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये काम करणारा माणूस जो होता, मी घरगडी म्हणणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सतत म्हणजे मागे देखभाल करणारा माणूस त्यांच्या मागे उभा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रभर पुस्तक लिहित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घरातली त्या माणसाला घरी जायला सांगितलं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तक लिहिण्यामध्ये एवढे एकाग्रत झाले की दिवस उजाडला, पहाट झाली. तो माणूस कामावर येऊन बाबासाहेबांच्या मागे पुन्हा येऊन उभा राहिला. बघा, तो माणूस, घरगडी काम करणारा माणूस, बाबासाहेबांच्या मागे पुन्हा येऊन उभा राहिला. बाबासाहेब पुस्तक लिहित मग्न होते. बाबासाहेबांचं त्या दिवसाचं लिहून झालं आणि मागे वळून पाहिलं. अरे, तू अजून घरी गेला नाहीस? मी तुला घरी जायला सांगितलं होतं. तू अजून घरी गेला नाहीस? तुला मी घरी जायला सांगितलं होतं. असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माणसाला विचारलं. म्हणजे दिवस उलटला, रात्र उलटली, पहाट झाली, दुसरा दिवस चालू झाला. एवढं सगळं प्रक्रिया होऊन सुद्धा बाबासाहेब पुस्तकं लिहिण्यामध्ये एवढे तल्लीन होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक लिहिण्यात एवढे तल्लीन होते की दिवस उजाडला, रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला, पहाट झाली, हे त्यांना कळालंच नाही. तो माणूस तिथे उभा असून त्याला म्हणाले, अरे तुम्ही घरी गेलेच नाही. त्या माणसाने सांगितलं, साहेब मी घरी जाऊन पुन्हा आज दुसऱ्या दिवशी कामावरती आलो आहे, असं त्याला सांगावं लागलं. तेव्हा बाबासाहेबांना कळालं, अरे दुसरा दिवस उजाडला. असे ते महामानव होत. या महामानवांबद्दल कोटी कोटी प्रणाम करायची इच्छा होते. किती बोलावं तेवढं कमीच आहे. जेवढा इतिहास आहे, जेवढं आमचं आयुष्य वय नसेल एवढं त्यांनी पुस्तकं लिहिली. जेवढं माणसाचं आयुष्य नसेल एवढे त्यांनी लाखोवारी पुस्तकं लिहिली. लाखोवारी पुस्तकं लिहिली नाही. केवळ भारत सरकारला विचार करावा लागला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकं लिहिण्यासाठी आर्थिक तरतुदी व्हायला लागल्या. तर पुस्तक संग्रहालयानं दरवर्षी पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी, या देशाच्या महामानवाच्या पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी लागली. आणि ही तरतूद एवढी प्रचंड आहे की हल्लीचं सरकार त्याचा वापरच करत नाही. त्या तरतुदीचा वापरच करत नाही. नवीन पुस्तकं प्रकाशन, वाचनालय प्रकाशन हे
पुस्तकं छापतच नाही भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आजच्या 5 तारखेला त्यांच्या मृत्यूपूर्व ते काळ रात्र बाबासाहेब आंबेडकर पुस्तक लिहिता लिहिता रात्री थकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक लिहिता लिहिता रात्री थकले आणि सांगितलं की मी जरा विश्राम करतो, आराम करतो. आता माझी लिहिण्याची क्षमता संपली नाही तर माझ्या अंगामध्ये त्राण राहिला नाही. मी आता थकलो. माझी पुस्तकं लिहिण्याची क्षमता थकली नाही आहे. माझी पुस्तकं लिहिण्याची क्षमता, माझी बुद्धी थकली नाही. माझी पुस्तकं लिहिण्याची क्षमता, माझी बुद्धी थकली नाही. परंतु शारीरिक वर्धक्याने मी थकलो. मी आता आजच्या दिवसावर तेवढं पुस्तक लिहितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री बिछाण्यावर पडले. ते पुन्हा काही उठले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिछाण्यावर पडले. त्या रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिछाण्यावर पडले. त्या रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिछाण्यावर पडले. त्या रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिछाण्यावर पडले. पण पुन्हा काही उठले नाहीत. पुन्हा काही उठले नाहीत. पुन्हा काही उठले नाहीत. पुन्हा काही. सूर्य तळपता, चंद्र झळकता. सूर्य तळपता, चंद्र झळकता. पुन्हा कधी दिसणार नाही असा तो आमचा सूर्य अस्ताला गेला. चंद्र मावला. आणि आमच्या पिढ्याने पिढ्या, न भूतो न भूती, पिढ्याने पिढ्या जीवनाचा सार देऊन गेला. असे हे महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संवेदना एवढ्या तीव्र आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्द बोलले तरी डोळ्यातून आसू येतं. आज मी तुम्हाला सांगतो, सांगता माझ्या डोळ्यातून आसू आले. ज्या महामानवाने आम्हाला जगायला शिकवलं, जग काय आहे शिकवलं, स्वतंत्रता अधिकार दिला, मानवतेचे मूल्य दिले, जगण्याचा अधिकार दिला, हक्क दिले, पाणी पिण्याचं अधिकार दिला, पाणी पिण्याचा हक्क दिला, काराम मंदिराचा अधिकार दिला, चौदार तळ सत्याग्रह करून हक्काची जाणीव करून दिली आणि काळाराम मंदिर प्रवेश करून अधिकाराची जाणीव करून दिली. असे ते महामानव होत. या महामानवांना, या महानिर्वाण दिनपूर्व कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.